या गाडीसारखं समजे अडचणीला मागे टाकून पुढे जात राहायला पाहिजे राणा. घर टिकून ठेवायला पाहिजे. अंजलीबाई आहेत की साथीला? तू बघास तर हिंमत ठेव. तरी बी सूरजन वहिनी नाही ऐकले तर येऊद्या 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 येऊद्या. हो राणादा आलात तुम्ही? मला वाटलं इतक्या खराब मोसमात रस्त्याची वाट लागली असताना मला डिलिव्हरी नाही होणार. अहो असं कसं? शब्द दिला म्हणजे दिला. आणि साथीला योद्धा आहे की मग तर काम सोपं होतंय. आलात तर बसा, दूध मागवतो. नाही नको, मी निघतो लगेच. का हो, आज लक्ष नाही तुमचं? काय झालंय काय? अहो नाही नाही, तसलं काय नाही. तुम्ही माल उतरून घ्या, मी थांबतो. ए बाळू, माल उतरून गेले. परत वकिली सुरू केली काय? अहो वहिनी साहेबांची कृपा. म्हणजे तुम्ही वाटण्या करायचं ठरवलं. वहिनी साहेबांनी मला नियम अटी सगळं समजावून सांगितलं. मी लगेच कागदपत्र बनवून आलो. आता दोघांच्या सह्या झाल्या की वाटणीपत्र कायदेशीर होईल. आम्ही सांगितलं होतं का वाटणीपत्र तयार करायला? नाही ते वहिनी साहेब. गपचूप कडेकडे सुटायचं, नाहीतर राणाला फोन करून बोलवीन आणि मग तुझे जेवढे तुकडे होतील ना तेवढे मोजत बस. अरे बापरे, राणादा नको नको. काय कोणाची वाटण्या करण्याची हिंमत कशी झाली तुझी? वहिनी साहेब माझी फी. नाही कसली फी? निघायचं. काय नको, त्यापेक्षा मी कडाकडून सुटतो. येतो आपासे.